नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर इकडे आमचा बाबूनं ड्रॅगन फ्रूट खाल्ला. हात दाखव रे. हा, हे हात धुवून राहिला. इकडे शीतलची तयारी झालेली आहे, आई बाबाची बी तयारी झाली आणि आम्ही आज जाणार आहे शेगाव. तर चला मग, खूप मजा येणार आहे. काय काय होते व्हिडिओ मध्ये नक्की बघू. का रे युवराज, घरून जेवण करून आला होता ना? मग ते काय खुल्लर बाजूले टमाटो टमाटर. अबे टमाटे, तुला घरी जेवण करून आलं तर मग हे काय खाऊन राहिला? टमाटो सॉस ना. टमाटा सॉक्स आहे तो. आपला युवराज बाबू घरून जेवण करून आला तरी बी हे काय पुडी घेतली तर दुकानातून खाऊन राहिला. तिकडे की अशी कुचिन धंदे करते. युवराज, तुला पाणी पाहिजे ना? हाव. आपल्या बाबूला पाणी पाहिजे. आणि हा आहे वाल, इथून आपण पाणी घेणार आहे. मनसगावच्या वालवर आपण पाण्यासाठी थांबलो. तर इकडे आपली कॅन, आणि हे पूर्ण वारीचं पाणी आहे, थंडगार पाणी असते. तर आता आहे ना, आई बाबाला आपण मित्राच्या घरी सोडलं आणि गाडी इकडे उभी केली आणि आता शीतलला घेऊन आपण दवाखान्यामध्ये जाणार आहे. तर 15-20 दिवस झाले शीतलची तब्येतच खराब आहे. ऐश्वर्या मॅडम आहे, वात्सल्य क्लिनिक, यांच्याकडे जाणार आहे. युवराज, तू कोण नाही गेला रे आजी आबासोबत? काय नाही बुवा, तुला म्हटलं आजी आबासोबत जाय. चल, अरे येता बरोबर नंबर लागला. मॅडम सुद्धा आपल्या बाबूचे व्हिडिओ बघतात. पाय बघ, तुझा तो 15 ऑगस्टचा बघितला का तुम्ही? इंगोले मॅडम आहेत आणि ऐश्वर्या मॅडम इंगोले. तर यांच्याकडे आलेलो आहे आम्ही आज दवाखान्यामध्ये. आज आहे ना आपल्या शेगावचा बाजार आहे. तर बाजारामधून हे नारळ घेतलं आणि डाळिंब घेतलं. हे आपल्याला आपल्या मित्राची ताई बिमार आहे ना, तिकडे जायचं आहे. तर एवढी गर्दी होती की 20-25 मिनिटं लागला. बाजारच खरेदी करून घेऊन आले का तुम्ही? नाही, बाजार आणायला नाही गेलो होतो. 20-25 मिनिटं लागले, एवढी गर्दी आहे त्याच्यामध्ये. तर चला, आता आपण मित्राच्या बहिणीच्या घरी जाणार आहे, म्हणजे मित्राच्या घरी जाणार आहे. बाजार करायला. हा, तिकडनं आल्यानंतर बाजार करायला जाऊ. मला असं वाटतं तुम्ही आता हे सध्या ठेवून दे. सर बाळा युवराज, बस व्यवस्थित. बाबा एक नाला मला पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? इकडे आहे ना आपला युवराज बाबू घरी बी पोहोचला. का रे युवराज, चालला आला पुढे? काय म्हणतो युवराज? युवराज, भूक लागली का रे? अरे जेवण करून राहिला, भूक लागली काय? इकडे पाणी काय जीवनात सांगलं कायची भाजी चांगलं. आता आहे ना, आपण इकडे होतो आणि सोनोग्राफीसाठी आपण नंबर लावलेला होता ना, तर त्याच्यासाठी आपल्याला फोन आला. आता पहिले सोनोग्राफी करायला जाऊ आपण. सोनोग्राफी झाल्यानंतर आता डॉक्टर काय म्हणतात ते पण पाहू. आई सोनोग्राफीसाठी गेली ना? इकडे आई सोनोग्राफीसाठी गेलेली आहे आणि आमचा युवराज बाबू बा कसा बसलेला आहे. आईची वाट पाहून राहिला तो. येते लगेच आई. सोनोग्राफी झाली की मग आपण डॉक्टरला दाखवू रिपोर्ट. चालेल युवराज, डॉक्टरांनी सांगितलं 2 दिवसानंतर पुन्हा यायचं. 2 दिवसानंतर. चला गोळ्या घेऊन घे. हे काय आपल्या युवराज बाबून तर पाणीपुरी घेतली का रे? आपल्या उमेश दादाचा पाणीपुरीचा बिझनेस आहे. तर आपला युवराज पाणीपुरी घेऊन आपल्या गाडीत चालला. तर आपला दवाखाना झालेला आहे आणि दवाखाना झाल्यानंतर आता आपण आईबाबाला घेऊन घ्यायसाठी आलो. आता इकडनं आपण घरी जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.